नमस्कार, मी चिंतामण भाऊसिंग वंजारी बोलतोय टाकडीवरून. माझं वावर हलकं आहे, पण 6001 वाण लावलेलं आहे मी. बायोसीड कपाशीचं 5 पाकड्या आहेत. कपाशी चांगली आली आहे. 3-3.5 क्विंटल एका वेचाला आली आहे. 2 थैल्या मी लावल्या आहेत आणि अजून पुढे 5-6 क्विंटल माल येईल, ही माझी गॅरंटी. आणि पुढे पण याच कंपनीचे वाण मी लावणार आहे. कपाशी फार अतिउत्तम आहे, वेचायला पण सुपर जाते. 5 पाकड्या आहेत आणि 9-10 सारखी पॅक आहे मध्ये पाकडीमध्ये. फार सुपर आहे आणि एसनीला पण फार सुपर आहे आणि माल पण हलका आणि जड आहे, फुल जड आहे. त्याच्याकरता इतर शेतकऱ्यांनी पण हे वाण लावावे पुढच्या वर्षी, ही माझी अपेक्षा आहे आणि गॅरंटीचा वाण आहे. एसनीला सुपर आहे वाण आणि पुढे आता 3.5 क्विंटल आला आहे, तर पुढे अजून 5-6 क्विंटल माल येईल, ही माझी गॅरंटी आणि येईलच. पाणी पावसाळ्यामुळे पण काही त्रास नाही आहे. माझी जमीन हलकी आहे तरी सुद्धा माल एकदम व्यवस्थित आहे. इतर शेतकऱ्यांनी पण हे वाण पास करून लावावे, ही माझी गॅरंटी. मी सुकळीचा रहिवासी. माझे नाव रवींद्र आसाराम देशमुख, सुकळी तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. माझ्याकडे कपाशीचे भरपूर क्षेत्र आहे, पण मी त्याच्यात नवीन जात लावली. ही नवीन जात म्हणजे बायोसीडवाल्याची 6001. हा वाण मला एकदम चांगला वाटला. त्याच्या एका झाडाला एका झाडाला जवळजवळ 60-70 जोडी मोकळी आहे, पुन्हा पक्व आहे. जोडीचा आकार बी एकदम गोल 5 पाकड्यामध्ये आहे. कसा वाटला दादा तुम्हाला वाण? नंबर 1 एकदम छान. शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता पुढच्या वर्षी लागवडीसाठी? पुढच्या वर्षी आवर्जून लावते. उलट मला वाणला करू नका तुम्ही. वाण करू नका. एकदम भारी वाण आहे. आमच्याकडे विशेष आणि सगळ्या शेतकऱ्यांना एक सांगावंसं वाटतं, बायोसीडचा कापूस 6001 चा भरोसा पक्का आहे. कशी असेल माती, कुठलीही असेल परिस्थिती, विजय असेल तुमचा नक्की. नमस्कार, मी समाधान प्रल्हाद पाटील. आज दिनांक 19 सप्टेंबर 2025. सुनील पुंडलिक पाटील यांच्या शेतात पीक पाणीसाठी आलो असता बायोसीड कंपनीचे नाव 6001 हे वाण 5 पाकडींचे बोन आहे बुवा. कैरींची संख्या मोठी आहे. पुढच्या वर्षी लागवड करायला काही हरकत नाही. नमस्कार. पाटील मनस्वी ॲग्रोचे संचालक, गोडगाव. आपण पाहू शकता प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहे हातेडी या गावी. बायोसीडचं 6001 वाण आहे. पाहू शकता आपण त्याचे बोंडे साईज एक बेड रिजल्ट. सर बघू शकता. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज दोन्ही या गावाला प्लॉट बघायला आलेलो आहे. तर इथं आम्ही हा जो प्लॉट बघितला तर 6001 म्हणून प्लॉट आहे. तर प्लॉट म्हणजे आम्ही बघून एकदम आश्चर्यचकित झालो, कारण की प्लॉट आज त्या तारीखमध्ये प्लॉट पूर्ण हिरवागार आहे. आणि विशेष म्हणजे म्हणून तर फार वरची स्टँडर्ड आम्ही तयार झालेला आहे. जास्त करून 7 पद्धती बोलले आहे आणि बोनांची संख्येमध्ये म्हणजे 7 पद्धतीचे बोलायला लागलेले आहेत. हे याच्याला सोपा जाणारा आहे आणि बोनांची साईज सगळी मोठी आहे. कॅमेरे सागर हे पण हे एकदम अतिउत्तम आणि चांगले वाटणार होय. सगळ्यांनी व्ह्यू जाणार पण असं ही लहान मग सांग. नमस्कार बाबा. नमस्कार. तुमचं नाव काय? वासुदेव लोटन पाटील, राहणारा वाणी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. बायोसीडचं कोणतं वाण लावलेलं दादा? 6001. 6001 वाण लावलेलं दादा. तुम्हाला कसं वाटलं दादा वाणाविषयी? वाण चांगलं आहे. जमीन कशी आहे दादा आपली? हलकी जमीन आहे, हलक्या जमिनीत लावलेलं आहे. आणि विषय असा आहे दादा, किती तारखेला लावलेली तुम्ही? ते जवळजवळ 4 जूनपर्यंत लावलं आहे. 4-5 जूनपर्यंत. 4-5 जून. मे
4-5 जूनपर्यंत 4-5 जूनला लावलं. लेट झालेलं आहे. तरी दादा आज किती कैरी पक्की आपल्या एका झाडाला? 40-50 कैरी पक्की आहे. खालतून तर शेंड्यापर्यंत फुलपाकडी आहे, फुलपाती आहे. आणि 5 पाकडींचं बोंड आहे. 1, 2, 3, 4, 5 पाकडींचं बोंड. इतर वाहनापेक्षा कसं वाटलं दादा? चांगलं वाटलं ते मला. इतर शेतकऱ्यांना काय सांगणार, व्हायला काय हरकत आहे, चांगलं बियाणं आहे. अनुभव म्हणून किती पॅकेट लावले? 1च पॅकेट लावलेलं आहे अनुभव म्हणे. वेस्टिंगला पण एकदम सोपं आहे. आणि आपलं क्लायमेट म्हणजे यावर्षी खूप पाणी झाल्यामुळे पण पाणी जास्त होतं यावर, तरी सुद्धा चांगलं तुझा कापूस चांगला आहे, ग्रीनरी आहे आपला कापसा चांगला आहे. तर दादा आपल्या पानाला लव आहे, म्हणजे त्याच्यामुळे रोग तिरी वगैरे कमी, फवारणी कमी लाखा. खताचे डोस किती दिले तुम्ही? त्यात 2 डोस दिले. 2 डोस. फवारणी किती झाली? फवारणी आधी 2च झाल्या. तरी सुद्धा 50-60 कैरी आत पक्की परिपक्व आहे. आणि तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, साखळी पद्धत कमीत कमी एक फळफांदीला 8 ते 9 सरकी लागलेले, 5-6 कैरी पक्की झालेली, 3-4 कच्ची आहे. तर इतर शेतकऱ्यांनी आपलं क्रांतिकारक वाण बायोसीड कंपनीचं 6000 वाण हे लागवड करावे आणि आपलं उत्पन्न वाढावे अशी नम्र विनंती. आणि सर्व शेतकरी बांधवांनी खरीपमध्ये 6001 वाण लावावे. खरोखर चांगलं बियाणं आहे. नमस्कार. तुमचं नाव काय दादा? राजदीप राजधर महाजन, राहणार जेवकडे, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. हे कोणतं वाण लावलेलं दादा? हे बायोसिडचे 6001 आहे. किती तारखेला लागवड आहे? ही 7 जूनला आहे. अंतर किती बाय किती आहे? 4x3 आहे. किती बॅगा लावलेलं दादा? हे सॅम्पल म्हणजे अनुभव म्हणून 1च पॅकेट लावलेलं आहे. वाणाविषयी कसं वाटलं दादा तुम्हाला? वाण छान आहे. हे 5 पाकडीचे आहे कैरी आणि चांगलं उभट वाण आहे. आणि असं वजनदार दिसतंय आणि फुल फुगडी बी चांगली, गड कमी होते. 3 फवारण्या केलेल्या आहे. आणि टोटल कैरी किती पक्की आहे दादा आज? आता 62 कैरी आहे या झाडावर. 62 कैरी पक्की आहे हो आता. हो फुलफुगडी वेगळी. हो. तर दादा वाणाविषयी कसं तुम्हाला कसं वाटलं बुवा? मला असं वाटतं की हे 5 पाकडीचे असल्यामुळे सोपं जाईल वेचणीसाठी. आणि चांगलेच ही कैरी आहे, गेंदेदार बोंड येईल त्याचे. आणि उत्पन्न कसं येईल दादा तरी तुम्हाला? उत्पन्न चांगलं येईल असं मला वाटतंय. वातावरण खराब असूनही सुद्धा आज वातावरण खराब होतं, इथं साचलेलं पाणी होतं, तरी पण काही बाधा झाला नाही त्याला. रोगप्रतिकारक शक्ती छान आहे आणि कोणत्याही जमिनीत येऊ शकतं. आणि म्हणजे घेर पण चांगला आहे आणि हिरवीगार आहे. मग आपलं जे म्हटलेलं आहे कंपनीने, कशी असेल माटी, कुठली असेल परिस्थिती, विजय असेल तुमचा. हो हो हो, येऊ शकते ते. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगणार दादा? काही नाही, लावायला काही हरकत नाही. चांगले वाण आहे. पुढच्या वर्षी किती लावणार दादा तुम्ही? मी कमीत कमी 6 बॅगा लावणार आहे. इतर वाणापेक्षा छान आहे का हो, दादा? एकदम कैरी एकदम छान आहे तिचे. आणि 5 पाकड्या असल्यामुळे वजन पण चांगलं भरेल तिच्या. माझं नाव दिलीप दिमागराव सोनवणे. हे उन्हाळ्यात जेव्हा त्याने कंपनीची गाडी जेव्हा आम्ही तिथं सगळं मुलाखत दिली होती, त्या टायमाला मी पसंत केली होती 6 जागे, की त्यांनी सांगितलं कमी अंतरावर आणि कुठल्याही जमीन कशी बी असली तरी ती उत्पन्नाला आणि त्याला म्हणजे चांगली आहे बाबा, म्हणून मी ती पसंत करून ती लावली. आणि आता खताचा फक्त एकच डोस दिलेला आहे, फवारणी एकच झाली आहे. शेणी आता काल परवा खोडाची वगैरे वाढ चांगली आहे एकदम, म्हणजे आजपर्यंत लावली अशी वाढ कुठल्याच कपाशीची नव्हती. आणि आज 40-50 कैरी म्हणजे पक्व आहे. फुलफुगडी खूप आहे आणि फुलफुगडीची गड पण फार कमी प्रमाणात आहे. आणि अजून हिरवगार म्हणजे अजून असं म्हणजे असं मेसेज बहुतेक लाल फुंगरे पण अजून हिरवी आणि फुलफुगडी पण हिरवी आहे. नमस्कार, मी संदीप पाटील, जय मल्हारपूरची सेवा केंद्रास पूर्वेला आलेलो. आज आपण इथं बायोसीड कंपनीच्या 6001 जी कॉटनची व्हरायटी की पाहायला आलेलो आहे. आज आपण बघाल तर ऑक्टोबर 14 तारीख येऊन गेलेली आहे, म्हणजे आतापर्यंत जे प्लॉट आहेत ते लाल पडून गेलेले. पण हा प्लॉट जो आहे तुम्ही बघू शकतात
ही पूर्णपणे हिरवागार आहे आज तारीखपर्यंत आणि बॉल साईज जी आहे तिची मोठी आहे आणि चैन साखळीमध्ये लागलेला माल आहे. व्हरायटी एकदम चांगली वाटली. तर मी शेतकऱ्यांना सांगेल की बाबा पुढच्या वर्षी तुम्ही नक्की देखील लागवड करावी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल पाटील, मनस्वी ॲग्रो एजन्सी गोडगाव. आपण बघू शकता 6001ची आपण पाहणी करायला आलेलो आहे. प्लॉट तुम्ही बघू शकता. बोंडची साईज पण चांगली आहे, पेऱ्यांची साईज पण चांगली आहे. आपण बघू शकता प्लॉट अजून पण हिरवा आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी खानदेश कृषी केंद्र गलंगी येथला संचालक असून माझे नाव हर्षल राजेंद्र पाटील आहे. तर आज आपण हातेडी इथं 6001 बायोसीडच्या पीक पाहणीसाठी आलेलो आहोत. तर आपण या बायोसीडच्या प्लॉटमध्ये आलेलो असताना आपण बायोसीडच्या प्लॉटमध्ये बघत आहेत की बायोसीड 6001 ही कापसाला बोर्डांची संख्या, त्यानंतर बॉल साईज, चेन बेरिंग हे सर्वच एकदम चांगल्या पद्धतीने. यावर्षी जास्त पाऊस असल्याने भरपूर प्रमाणात कापसामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे शेतकऱ्यांना की पानगळ झालेली आहे. पण ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही या 6001 मध्ये तर कुठल्याच पद्धतीत पानगळ झालेली नाही आणि शेवटपर्यंत प्लॉट हिरवा आहे आणि फ्लॉवरिंग सुद्धा एकदम उत्तम प्रकारे चालू आहे तिला आणि चेन बेरिंग सुद्धा चांगली आहे. तर आपली अशी आग्रहाची विनंती आहे शेतकऱ्यांना की पुढच्या येणाऱ्या सीझनमध्ये 6001 बायोसीड कंपनीचा लागवड करावा. धन्यवाद. मी हातेड बुद्रिकेतील रहिवासी आहे. विकास सारंग सरने माझं नाव आहे. मी हातेड खुर्द इथं बायोसीड 6001चं प्लॉट बघायला आणलेलं होतं बरं का. खालून तर वरपर्यंत सगळ्या ठिकाणी मला कैऱ्या आढळत आहेत आणि परत विशेष म्हणजे खताचा एकच डोस झालेला आहे आणि फवारा सुद्धा कमी लागलेला आहे भाऊ. किंवा शेतकऱ्यांनी आम्हाला सगळं सांगितलं बरं का. अजून म्हणजे विशेष म्हणजे कैरी भरपूर आहे बुवा झाडावरती आणि सिंगल झाड बघा, तुम्ही डबल झाड बघा, तसंच दिसतंय सगळं ठिकाणी. खरंच व्हरायटी एकदम चांगली वाटते बुवा मला सुद्धा, मनापासून मी सांगतो. बायोसीड 6000 2 वर्षापासून मागच्या वर्षी 3 बॅगा लावल्या त्यांनी, पण यावर्षी 8 बॅगा लावलेल्या. आणि बायोसीडचं एक वैशिष्ट्य आहे आणि कैरीचा माल पण चांगला लागतो. प्रत्येक झाडाला 60-70 कैरी बघून घ्या तुम्ही कैरी कशी आहे, फळदार नाही आणि प्रत्येक नमस्कार, मी आज प्रल्हाद छगन पाटील यांच्या शेतात आलेलो होतो पीक पाहणीला आणि बायोसीड कंपनीचं 6001 वाण आम्ही इथं पाहिलेलं आहे. त्याची बोंड जी कैरी आहे ती खूप मोठी आहे आणि 5 पाकड्यांचं बोंड वाटतंय आणि जून महिन्याची लागवड असलेली कपाशी आहे आणि 6 जूनची लागवड आहे कपाशीची आणि अजून हिरवीगार कपाशी आहे आणि चांगलं वाटतंय वा. तर सर्वांनी 1-2 पाकिट लावा असं मला वाटतं आणि पुढच्या वर्षी मी सुद्धा कमीत कमी 2 किंवा 3 पाकिट तरी लाईन. आणि इतर वारांपेक्षा जे लाल झालेले आहे पण ही कपाशी अजून बी हिरवीगार दिसते, त्याच्यामुळे चांगले वाटते. नमस्कार सर, काय नाव आपलं? माझे नाव चंद्रकांत लालचंद सूर्यवंशी, राहणार वाड, तालुका कोकण, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर 90-49-90-49-25. मी आपल्या कंपनीचे 6001 हे वाण लावले. इतर व्हरायटीपेक्षा आता ही त्याची ग्रीनरी चांगली आहे इतर व्हरायटीपेक्षा आणि जमीन माझी एकदम हलकी आहे. तर मला ह्या वर्षी मागच्या वर्षापेक्षा उत्पन्न डबल येण्याची हमी वाटते. तरी मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी तुम्ही हा वाण जरूर ट्राय करावा. जितेंद्र बंसीलाल बाविस्कर, मी राहणार हातेखुर्द येथील आहे. आम्ही बायोसीडच्या कार्यक्रमाला आलो होतो. त्या ठिकाणी 6001 कंपनीचे वाण लावले होते. त्या झाडाला बघतात किती फांद्या वगैरे आणि कैरी वगैरे एकदम व्यवस्थितरित्या आहेत, कुठे कीड वगैरे काही नाही आणि पालन पोषण झाडाचं एकदम खूप छान प्रकारे झालेलं आहे.
कुठे आणि फवारणी सुद्धा एकही फवारणी केलेली आहे. खताचा डोस एकही दिले. नमस्कार, मी नरेश बडगुजार, अन्नदाता खेडा. मी बायोसीडच्या 6001 या कापूसच्या वाणाच्या प्लॉटवर आलो होतो. इथं कापूस जर पाहिला तर आजच्या परिस्थितीत सर्व प्लॉट लाल आणि खराब झालेले आहेत. भयानक अटॅक झालेला आहे काही प्लॉटांवर. पण हा जर प्लॉट पाहिला तर सर्वीकडे हिरवाच आहे आणि फ्लॉवरिंग जर पाहिली आणि आपण गोल साईज पाहिली आणि साखळी एकदम जबरदस्त लागलेली. तुम्ही पाहू शकता ड्रॉपिंग म्हणजे हा विषयच नाही या प्लॉटवर. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हा वाण सिलेक्ट करा आणि पुढच्या वर्षी लागवड करा. रमजान वासुदेव पाटील कंडारी शेखर पाटीलच्या शेतात आलेलं आहे. 1 नंबर व्हरायटी आहे. बायोशीड 601 बायोशीड 6001. बाकीच्या वराठीपेक्षा ही वराठी एकदम खूप छान आहे. बाकीच्या वरांपेक्षा खूप छान दिसते ही वराठी 6001. बाकीच्या लाल पन्ने पण ही कपाशी राजू पडताय जरी गार आहे. एकदम गोंडापर्यंत बोंड आहे. खूप छान वराठी आहे. माझं नाव निंबाजी आनंदा वाघ. मी आता बुधुके जातो. हो, पण ह्या प्लॉटवर जेव्हा पाणी कायला आलो आम्ही तर आपण तो वैशिष्ट्य एकदम चांगलं दिसलं की याच्या फांद्या ज्या आहेत तर सरळ न जाता आडव्या आहेत. म्हणजे जी फांदी लागते तिला रिकामी फांदी ती न आता सरळ फळफांद्या आहेत. त्याच्यामुळे त्याचं वैशिष्ट्य की त्यांना जे लागलेले बोंड आहेत कैर आहेत त्यांची जी जाडी ती चांगली. हो, आणि एका फांदीला जवळजवळ 4 ते 5 कैऱ्या पूर्ण पक्के झालेच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला खताचा डोस कमी झालेला आहे. एक खत दिलं त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की हिवाळ्याची सर्व शेतकऱ्यांनी चांगला लावाय. माझं नाव मनोज मिलिंद बाविस्कर. मी आज कापूस पिकाची पीक पाहणी कार्यक्रमात आलो होतो. व्हरायटी खूप छान आहे. चांगली वाढ आहे. बोंड चांगले लागलेले आहेत. प्रत्येक फांदीला 5 ते 6 बोंड लागलेले आहेत. चांगले व्हरायटी एकदम चांगली दिसते. पीक पाहणीच्या कार्यक्रमाला हवे 6001 व्हरायटी पीक चांगले आहे. वाढ चांगली आहे. उत्पत्ती चांगली आहे. 35-40 कैरी तयार आहे आज. पहिले देव येणार. नमस्कार, मी दीपक थोरात, कल्याणी खुर्द यातील शेतकरी. सुनील पाटील यांच्या शेतात आलेलो होतो. तर श्रीराम बायोसीड या कंपनीचं जे 6001 हे कपाशीचं वाण उत्कृष्ट असं वाण आहे. पाहिजे तशी हाईट झालेली आहे कपाशीची आणि बोंडांची संख्या बेस्ट आहे. त्यामुळे कपाशी छान आहे. पुढच्या वेळेस लागवडसाठी बेस्ट आहे. काय वाटलं काका तुम्हाला व्हरायटी बघू? कपाशी एकदम आनंदाची बोलती ओळख करते. मी केला 5 फवाऱ्या झाल्या, 5 वेळ ओळखती केली, निन्नी झाली 3 वेळा. बरोबर. पण तुमची कपाशी तशी माझ माझ्या पार्टनरच्या नावाने करा पुराण केलं करते तरी हो 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 बरोबर. काय वाटतं की मेरा बायोसीड मेरा विश्वास.